सिद्धेश्वराच्या मूर्तीस, योगदंडास आणि सातही नंदीध्वजांना मंगळवारी सकाळी सिद्धेश्वर तलावात करमुटगी लावून स्नान घालण्यात आले। हिरेहब्बू वाड्यातून सातही नंदीध्वज सिद्धेश्वर तलावाजवळील संमती कट्ट्याजवळ सकाळी 9 वाजता पोहोचले। यावेळी प्रथम योगदंडाची हळद काढून करमुटगी लावून तलावात स्नान घालण्यात आले। यानंतर एकापाठोपाठ एक अशा सातही नंदीध्वजांना स्नान घालण्यात आले। तसेच अमृतलिंगाजवळ हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते धार्मिक विधी करून गंगापूजन करण्यात आले। यावेळी देशमुखांनी हिरेहब्बू यांना विडा दिला। त्यानंतर गर्भमंदिरातील सिद्धरामेश्वरांच्या पादुकास करमुटगी लावून पादुका धुवून आरती करण्यात आली। स्नानानंतर सिद्धेश्वर महाराजांच्या मूर्तीस भगव्या वस्त्रामध्ये फेटा बांधून सजवण्यात आले होते। रुद्राक्षाची माळ आणि फुलांची सजावट यामुळे मंदिराचा गाभारा लक्षवेधी बनला होता। या विधीनंतर मंदिरातून सातही नंदीध्वज पुन्हा हिरेहब्बू यांच्या वाड्याकडे मार्गस्थ झाले। आज सायंकाळी 5 वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सवाद्य मिरवणूक निघून हे सातही नंदीध्वज सायंकाळी 8 पर्यंत होम मैदानावर येणार आहेत। या ठिकाणी होम विधीचा सोहळा पार पडणार आहे। नंदीध्वज मार्गस्थ होत असताना जुन्या फौजदार चावडीजवळ पहिल्या नंदीध्वजाला नागफणी बांधण्यात येणार आहे। यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सुदेश देशमुख यांच्यासह हिरेहब्बू उपस्थित होते। योगीराज कंटीकर यांनी सिद्धेश्वर तलावातील पाण्यात सुगडीचे विसर्जन केले। आज होमचा दिवस सकाळी आल्याला तिथे एक गंगा पूजन झाला, अंगपूजन। तो सतीचा वाहन म्हणून आम्ही करतो अमृतलिंगापाशी। संध्याकाळी फौजदार चोडीपाशी नागपणा बनल्यानंतर हे नंदीध्वज होम मैदानापर्यंत आल्यानंतर त्या ठिकाणी जो बाजरीच्या पेंडी ठेवला असतो त्याला शालू मणी मंगळसूत्र सजवून एक सौभाग्य आला ते करून तिचं पूजा करून तिला अग्नी द्यायचा संध्याकाळी आज कार्यक्रम आहे। आणि हा सर्व काही सिद्धरामानं 9.5 वर्षाखाली जो कार्य केला आहे तोच आम्ही केलं आणि त्यांनीच आम्हाला जो अधिकार आहे त्यांनाच दिलेला आहे।